सो हे गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, मी आलेली आहे रमाबाई आंबेडकर नगरमध्ये. आणि इथे तुम्हाला माहीत आहे बबलीचा एरिया, आपल्या रावडी बबली. तर काल ती थोडी नाराज आहे माझ्यावरती. काल पप्पा आणि मी तिला बोललो ना काल, तर बघूया तिला तरी तिच्याशिवाय काही जमत नाही, होत नाही. कारण ती इकडचीच मेन आहे ह्या एरियाची. आम्हाला यावं लागतं. आणि लहान लेकरामध्ये तुम्हाला माहीत आहे किती आईवडिलांचा पाची प्राण असतात. लहान याच्यामध्ये लहान फार भावात येतं. पण चला तिच्याकडे जाते मी. त्याच्या पहिले गाईस मी तुम्हाला घेऊन जात आहे स्टुडिओमध्ये. एक झलक दाखवते तुम्हाला कसा वाटला स्टुडिओ. मग तुम्ही मला पसंत करा आणि स्टुडिओला पसंत करा आणि मग मला लगेच कमेंटमध्ये सांगा कसा आहे. तर हे गाईस, तुम्हाला माहीतच आहे इकडे 2 महिन्यापूर्वी आपण काम चालू केलेलं आहे स्टुडिओचं. आणि स्टुडिओची ओपनिंग अद्याप झालेली नाही आहे, पण तुम्हाला त्यापूर्वी मी एक झलक दाखवते स्टुडिओ कुठल्या पद्धतीने झालेला आहे. तुम्हाला घेऊन जात आहे मी स्टुडिओमध्ये. चला. रमाबाई आंबेडकर नगर. तर गाईस, हे बघा, आपण त्या दिवशी बौद्ध पौर्णिमा असल्या कारणामुळे आम्ही बौद्ध पौर्णिमेनिमित्त हार घातलेला आहे. आणि अम्रपाली असं आर्ट्स सेंटर म्हणजे स्टुडिओचं नाव असणार आहे आपल्या. आणि दादा ते घे रे फोन नंबर वगैरे आमचा सरांचा माझा त्याच्यामध्ये फोन नंबर सुद्धा टाकलेला आहे. कोणी कलाकार असतील तर नक्कीच आम्हाला संपर्क साधवा. स्टुडिओचा नंबर आपल्या आहे. तर साहेबांनी तर धूम चालू पण केलेली आहे. बघतात मध्ये प्लॅस्टिक करतात. सो हे गाईस, तर मी तुम्हाला हार्मोनी वाजवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लवकरात लवकर मी शिकणार पण आहे. कारण गाईस, शिकणं म्हणजे आपल्या हातात असतं आणि आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला सम्यक दृष्टी त्यासाठी पाहिजे. सम्यक दृष्टी म्हणजेच बुद्धी. तर आणि थोडी आपल्याला बुद्धीला आपल्या चालना द्यावा लागेल आणि आपल्याला प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न करणाराचं तुम्हाला माहीत आहे शिकल्याशिवाय राहत नाही. तर मी तुम्हाला वाजवून दाखवते आता सध्या. तर गाईस, ह्या प्रकारचं थोडा वेळ लागेल पण शिकणार आहे. आणि त्याचप्रमाणे आता मी तुम्हाला हा स्टुडिओ असा म्हणजे पूर्ण काम झालेलं आहे. पूर्ण लाईट वगैरे सर्व आलेली आहे. सर्व सामान आलेलं आहे. सर्व आतमध्ये कपाटामध्ये भरून ठेवलेले. बाकीचं हार्मोनियम आहे, गिटार आहे, पियानो आहे, पेटी आहे, तबला आहे, ढोलक आहे, सर्व काही आलेलं आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला स्टुडिओ? तर हा तुम्हाला स्टुडिओमध्ये आता लाईट गेलेली आहे. हा स्टुडिओ पूर्ण काम झालेला आहे.
मी याच्या पहिले फक्त इंस्टाग्रामवर रील्स बनवून टाकलेले आहेत आणि त्यासाठी सर्व हे बघा सर्व बसण्यासाठी म्हणजे बघणाऱ्यासाठी सर्व सोपे आलेले आहेत। आणि त्याचप्रमाणे परत गाईस आम्ही दुसरा एक रूम म्हणजे चेंजिंग रूम म्हणून एक स्टोर रूम बनवलेला आहे, सर्व तिथे साहित्य ठेवण्यासाठी। तर आता लाईट नाही आहे, बघू शकता तुम्ही इथे। तर एक मिनिट गाईस, तर गाईस बघा हा पूर्ण साहित्यासाठी हा इथे एक म्हणजे सर्व गाईस आल्याच्या नंतर पूर्ण आपले पाहुण्यांसाठी सर्व काही आम्ही सोयी सुविधा केलेल्या आहेत। तर गाईस तुम्हाला खरंच आमचा प्लॅन कसा वाटला आणि आमचा हा प्लॅन बघून तुम्हाला कसं वाटलं नक्कीच आम्हाला तुम्ही कळवा, कारण फार 2 महिने झाले इकडे फार मोठी मेहनत घेतलेली आहे आम्ही सर्व परिवाराने आमच्या। आणि काल थोडंसं मी आपल्या सुस्मिताला म्हणजे बबलीला बोलल्याबद्दल ती थोडी नाराज झालेली आहे आणि तिला आता थोडं मनवावं लागेल, तिच्या पप्पाला ती बोलावं लागेल की जाऊ द्या, तिने गाडी घेतलेली आहे दुसरी। तर समजू शकतो आईवडील, पण रागाच्या भरात तुम्हाला माहित आहे आईवडील बोलतातच। तर मग ती आता स्टुडिओमध्ये कालपासून आलेली नाही। आता ओपनिंग करायच्या पहिले 1-2 आम्ही ब्लॉग टाकणार आहे, कारण हा ब्लॉग टाकण्याचं कारण असं आहे की जे कलाकार आहेत, जे ढोलक वाजवणार असतील, पेटी तबला वाजवणार असतील किंवा पियानो आहे, गिटार आहे, हार्मोनियम आहे, ते सर्व काही कलाकार आम्हाला नवीन सर्व भरती करायची आहे। तर मित्रांनो आम्ही फक्त पहिल्याने मी एक रील्स बनवून टाकली होती व्हिडिओ, तर तुम्हाला तेव्हा पण मी माहिती दिली होती की आम्ही फक्त प्लॅटफॉर्म उभा करत आहेत। यानंतर सर्व कलाकारांनी इथे आम्हाला संपर्क साधवायचा आहे। तर काही कलाकार काही सिंगिंगसाठी 1-2घांनी मला कॉल केले, काही आपल्याच बोईसर जवळ पालघर तालुक्या जिल्ह्यामधले काही आहेत गायक। मी त्यांना 10 गाणी दिलेत लिहून। आपल्या पहिलं गाणं प्रथम आपल्या भगवान बुद्धाच्या जीवनावर आणि त्यानंतरचं दुसरं गीत आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर। पहिले आम्ही 2 गाण्याचा प्रयत्न करणार आहे चांगल्या धूमधाममध्ये। आणि आता सर्व काही प्लॅटफॉर्म आमचा तयार आहे बंधू आणि भगिनींनो, फक्त तुम्ही तुमची इकडे हाजरी लावा, कारण कलाकार असतील तर सर्वांनीच आमच्याकडे येऊन त्याचा उपयोग घ्या आणि त्याचा लाभ घ्या, कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म मुंबईसारख्या ठिकाणी अशक्य असतो, पण शक्य करून दिलेला आहे आम्ही। तर चला बघूया बबलीकडे गाईस मी आज जात नाही, खुद मला ती सांगेल उद्या। तिला आज बोलली नाही माझ्याशी, ती पप्पाशी पण बोलली नाही, पण काही नाही, आपलंच मुलं असतं, एवढं हे घालायचं नाही आपण त्याच्यावर। तर मी तिच्याकडे उद्या जाईल, आज जाणार नाही। आज फक्त मी माझ्या म्हणजे सासूबाईला म्हणजे माझ्या आत्याला सासूबाईला घेणार आहे की त्यांना किती खुशी होत आहे, कशा बोलत आहेत तुमच्याशी त्या स्टुडिओ, त्यांना नाव घेता येतं का नाही ते बघूया, त्यांच्याकडून आपण ऐकूया। तर चला सासूबाईकडे। तर गाईस आता आत्या आलेल्या आहेत आणि आत्याला मी विचारते की काय बनवलंय, आपण ते सांगू, काय सांगते बघूया। बसा इथे। बापरे ते भारी केले। तर हे काय बनलंय, हे सगळं काय सांगितलं तुम्हाला, काय बनवलंय आम्ही? तुम्ही आता हे भारी केली ही कंपनी, आणि आता तुम्हाला सांग ना काय काय सांगायचं, तर मला समजेल तसं आधीच म्हणून आधी सांग ना। तर गाईस बघा त्या म्हणतात का काहीतरी मला सांग, त्या आता एवढ्या दिवसानं काम चालू आहे, 15 दिवसांनी, आज जवळपास 15 दिवस झाले सर्व काम होऊन। तर तुम्हाला काय सांगतो, आपल्याला मालिका बनवायची आहे, मालिका बनवायची आपल्याला इथे डान्स घ्यायचे आहेत, आपल्याला भीमगीते बोलायचे आहेत बाबासाहेबांच्या जीवनावर,
आणि चांगले कलाकार इथे घडवून द्यायचे आपल्याला. मग तर झालं ना मग. लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलला सर्व आपल्याला हे लावायच्यात, बातम्या लावायच्यात. बरं. लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलला 22 राज्यामध्ये लोक इकडचा कार्यक्रम सर्व बघतील. मग हे तुम्हाला मी सांगितलं, हा स्टुडिओ बनवलाय. स्टुडिओ काय बनवलाय? हा काय बनवलाय? स्टुडिओ. हो ना लय छान केलं ना बाबा, हे पाहायसारखं. आता तर गाईस, आत्याला बोलता येत नाही स्टुडिओ, तर त्या म्हणत्या स्टडी बनली. तर ठीक आहे, पण त्याला मी दाखवते हे तुमच्या राज्यामध्ये होतं का, हे तर असायलाच पाहिजे. आम्हाला कुठून नाही असं, आमच्या बापाला माहिती भाडे केले ना. तर या इथे. बापरे बापरे बाप. याला हे पेटी तर माहितीच आहे तुम्हाला. पेटी माहिती आहे, समजती ना. पेटी समज. ही पेटी हो. हे बघा, ही पेटी बरोबर आहे. बर 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 बर. पेटी म्हणजे आम्ही खाता का माणूस. आम्हाला समजते, तुम्हाला वाजवता येते, आम्हाला पेटी आहे असं आम्हाला काय. तुला तर मस्त आहे बाबा. नाही येत नाही, शिकायची. बापा पण शिकली ना. नाही शिकले नाही. तर हे सगळं सामान आणलंय. आता तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? काय एखादं गाणं बोलताय बाबासाहेबांच्या जीवनावर? बोलता? बोलते. बर. तर मग गाईस, यांना आपण इथे खुर्चीवर बसू दे. का मायला खुर्ची दे, मायला बसू दे खुर्चीवर. ती खुर्ची साधी घ्या, त्याच्यावर पडताना. तर गाईस, म्हणजे मी आपल्या स्टुडिओमध्ये पहिलं गीत म्हणजे माझ्या मी सासूबाईच्या आवाजामध्ये तुमच्या पुढे पेश करणार आहे. कारण यांच्यामुळे आम्ही आहेत म्हणून. तर मी इथे मोठे मोठे कलाकार येतील, अनेक इथे संगीत सर्व काही होईल. परंतु त्याच्या पहिले म्हणजे सगळ्यात ओपनिंग होण्याच्या पहिले मी माझ्या सासूबाईचे 2 शब्द का होईना पण बाबासाहेबांच्या जीवनावर त्या गीत गात आहेत. तुम्ही ऐका. जय भीम घाला सर्वांना. जय भीम. आता मी माझा गीत गाते, तुम्ही सर्व ध्यान देऊन ऐका. नको रमा वाट माझी पाहू, तुला किती किती समजावू. पाण्याच्या ग सागरातून चालती माझी नाव, मी ग सत्याच्या पहारीवरती कशाच नाही भेव. संकटाला पळवून लावून कुरमा वाट माझी पाहू, तुला किती किती समजावू. पुस डोळे रडत नको राहू, तुला किती किती समजावू. तर खरखोर म्हणजे आवाज फार चांगला सुंदर. आता ह्या वयामध्ये 80 पर्यंत वय आहे त्यांचं. तर ह्या वयामध्ये असा आवाज सुंदर आहे. मित्रांनो, खरोखर तुम्ही अनुमान लावू शकता की त्यांच्या पूर्वी ते बाबासाहेबावर गाणं बोलायचे, जात्यावर दळण दळून. तर एक गाणं परत बोलून दाखवा जात्यावर बाबासाहेबाच्या जीवनावर. बाई भीम कगराजाची भांग ग पाडण्याचीच खुबी. बाई ग बाई भीम कगराजाची भांग पाडण्याची खुबी. जायच्या गुंफामंदी ग यायची मोटर केली उभी. अच्छा, म्हणजे असं गाणं बोलायचं तुम्ही जात्यावर दळून असं. बाई ग भीम भीम म्हणता हाय ग अमृताचा पेडा,
बाई ग भीमाचं नाव घेता ग गोड होत्यात दात दाढा. वा 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 वा, एकदमच छान. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर त्यावेळेस ते दळायच्या जात्यावर आणि ती ओवी गायच्या की बयान ढेवळ्या पराच राजे आंबेडकराच आल गाल वाईन चालत ग कान कान माझ्या ग भीमकान ग बाईजी तिला हिंदुस्तान. वा 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 वा, म्हणजे अशा पण बोलायच्या. मग आमची अरे वा गाणी वा वा वा. हा बघा गाईस, तर किती म्हणजे तिथे TV नसताना, तिथे काही सुविधा नसताना गावखेड्यामध्ये म्हणजे बघा ना, ते बोल गाण्याचे किती सुंदर आणि स्वाभिमानी आहेत की बाबासाहेबांनी जिंकलं हिंदुस्थान म्हणजे आपला भारत. तर खरोखर तुम्ही आत्याच्या गाण्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लगेच आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.